भारतीय जनता पार्टी, शिवसेना, अजितदादा, राष्ट्रवादी गट या सर्व पक्षाची महायुती आहे आणि या राज्यामध्ये जसं 2014ला घडलं, 2019ला निवडणुका झाला आणि 2024च्या लोकसभा निवडणुका संपल्या आणि कोणताही पक्ष आपला पक्ष बळकट व्हावा या हिशोबानं त्या ठिकाणी काम करत असतो। आम्ही भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून जालन्यामध्ये काम करतो आणि म्हणून पक्षाचे जे आमचे काही कार्यकर्ते, या कार्यकर्त्यांची सतत मागणी असते की भारतीय जनता पार्टीला जालना विधानसभेची जागा सुटली पाहिजे। मग उमेदवार आज काही निश्चित होणार नाही किंवा महायुतीमध्ये जागा कोणाला सुटणार आहे, शिवसेनेला सुटणार आहे, आम्ही त्यांचं काम करणार आहे। भारतीय जनता पार्टीला जागा सुटली तर शिवसेनेचे लोक भारतीय जनता पार्टीचं काम करतील। अजितदादाच्या गटाला जर ही जागा सुटली तर सेना आणि भाजपचे कार्यकर्ते अजितदादा गटाचं काम करतील आणि म्हणून प्रत्येक पक्ष, आता राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना असू द्या, भारतीय जनता पार्टीचं उद्या अधिवेशन आहे आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी ही तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पार्टीचा विचार पोहोचला पाहिजे त्या अनुषंगाने प्रयत्न करतो। आणि जर उद्या पक्षाने उमेदवारी दिली तर नाही थोडीच कोणी म्हणणार आहे, निश्चितपणाने त्या ठिकाणी निवडणूक लढवली जाईल। अनेक पक्ष कार्यकर्त्यांची म्हणजे भाजपच्या मागणी आहे की जागा भाजपला सुटवणे, अर्थात तुमच्या सुद्धा नावाची ते चर्चा करतात नाही। हे बघा, भाजपच्या कार्यकर्त्यांची तर इच्छा आहे, भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की जालना विधानसभा जागा ही भारतीय जनता पार्टीला सुटली पाहिजे। पण पक्षामध्ये काही मापदंड असतात, वरिष्ठ नेते, ज्येष्ठ नेते पक्षाचे वर बसतील, कोर कमिटीची बैठक होईल। पहिला प्रश्न आहे की महायुतीमध्ये जागा कोणाला सुटणार आहे, जागा ज्या पक्षाला सुटेल आणि पक्षामध्ये एका जागेसाठी किमान 10 लोकांचं कॉम्पिटिशन असतं। कोणालाही वाटतं मी यावेळेस तिकीट मागितलं, आता जर नाही मिळालं मला पुढच्या वेळेस मिळेल आणि म्हणून त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असतं। ज्या भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल त्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आणि महायुतीच्या बैठका भविष्य काळामध्ये होणार आहे, त्याच्यामध्ये ठरेल जागा भाजपला सुटणार का सेनेला का अजितदादा गटाला ते उद्या कळेलच आपल्याला। परंपरेने ही जागा शिवसेनेकडे होती, तर आता काळात भाजपची ताकद देखील या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळाली। ही गोष्ट खरी आहे, परंपरागत शिवसेनेची जागा आहे। शिवसेना म्हणजे आता शिवसेनेचे पुन्हा आता 2 तुकडे झाले, उभाठा एक गट झाला आणि शिंदे सेनेचा एक गट झाला आणि म्हणून आता नव्यानं बैठका होतील किंवा पारंपरिक जागा शिवसेनेला सुटणार आहे का भारतीय जनता पार्टीला सुटणार आहे हे आता निश्चितच आगामी काळामध्ये कळेल। वरिष्ठांच्या बैठका होतील, त्या बैठकीमधील जो निर्णय होईल, वरिष्ठ नेते जे ठरवतील त्या पद्धतीने आम्ही काम करू। आता पक्षाच्या ठिकाणी घेईलच निर्णय, पण तुम्ही इच्छुक नाहीयेत? ते इच्छुक आहे पण नाही, विषय असा आहे की पक्षापेक्षा व्यक्ती मोठा नसतो, ह्या मापदंडाचा मी वा वा, चांगली आनंदाची गोष्ट आहे। त्यांना ही जागा लागत असेल तर वर्षा पातळीवर या बाबतीत विचार होईल, ते करतील। पण ठीक आहे, त्यांना ही जागा लागते तर आम्हाला भोकरदनाने बदनापूर लागते, आम्ही त्या दोन जागा आम्हाला सोडू, आम्ही जागा तुम्हाला सोडू। महायुतीचा ही परंपरेने तुमच्याकडे जागा होती, ही तर 100% परंपरेने शिवसेनेची जागा आहे, पण त्यांना लागतच असेल, त्यांचं पोट भरलंच नसेल अजून तर निश्चितपणे त्यांना ही जागा देऊ आपण आणि मग त्या बदल्यामध्ये भोकरदन आणि बदनापूर घेऊ, हे मान्य असेल तर मग त्यांना हे मान्य करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।